हॅलो एव्हरीवन. सो लास्ट माझा जो व्हिडिओ होता तो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण जॉब कसा मिळवायचा याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली होती. सो आज मी परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवताना कोणते स्किल्स तुमच्याकडे हवे असावेत आणि जर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आधीपासूनच काम करत असाल तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्हाला नेक्स्ट लेवलवरती जाण्यासाठी किंवा प्रमोशन मिळवण्यासाठी तुमचे स्किल्स कोणते स्किल्स तुम्हाला अपग्रेड करावे लागतील आणि तुमच्यामध्ये कोणते स्किल्स असायला हवेत ह्याबद्दल मी आज सविस्तर बोलणार आहे. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या टॉपिकला, स्किल्स टू गेट इनटू अ जॉब इनटू अ कॉर्पोरेट सेक्टर. सो सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या पॉइंटमध्ये मी तुम्हाला 4 गोष्टींबद्दल माहिती देणार आहे. सो सगळ्यात प्रथम आहे कम्युनिकेशन स्किल्स. सो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा भाषेचं महत्व तुम्ही सगळेजणच जाणता. भाषा ही कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. जर आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं नाही किंवा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, तर आपल्याला ते काम करता येणार नाही. आणि ही साधी सरळ सोपी अशी भाषेची व्याख्या आहे. इंग्लिश आपली ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे. ऑफिसचं सगळं कामकाज, सगळ्या कंपन्यांमधलं सगळं कामकाज हे इंग्लिश मधून चालतं. त्यामुळे मी असं नाही म्हणत की कम्युनिकेशन स्किलसाठी फक्त आणि फक्त इंग्लिशच इम्पॉर्टंट आहे. पण जसं मी सांगितलं, ही एक इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे आपल्या कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळं कामकाज जे आहे ते इंग्लिश मधून चालतं आणि त्यामुळे आपलं कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशन हे सुधारणं खूप गरजेचं आहे. सो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवताना कोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत हा आपला आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात प्रथम जे स्किल्स आहेत ते म्हणजे कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन मध्ये आपण काय करायला हवं, म्हणजे बेसिकली आपलं कम्युनिकेशन कसं असायला हवं. तर तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते तुमचे स्पष्ट उच्चार, तुम्हाला लिहिताना आणि बोलताना, तुमचा संवाद साधताना तुम्ही ग्रॅमॅटिकली किती करेक्ट आहात हे जाणून घेण्याच्या ऐवजी किंवा ह्याचा अभ्यास करण्याच्या ऐवजी तुम्हाला तुमची संवाद करण्याची जी क्षमता आहे किंवा तुमचे उच्चार जे आहेत, तुमची भाषा जी आहे ती समोरच्याला कळते की नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच तुमचं स्पीकिंग आणि रायटिंग स्किल्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाता तर तेव्हा पहिलं स्किल्स तुम्हाला तुमचं स्किल बघितलं जातं ते तुम्ही किती इफेक्टफुली तुम्ही कम्युनिकेशन करू शकता हे तुमचं बघितलं जातं. सो जसं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सगळं कामकाज जे मी आता सांगितलं इंग्लिशमध्ये चालतं, तर तुम्हाला बेसिक इंग्लिश हे येतं की नाही हे तपासलं जातं. तर मी माझा स्वतःचाच एक्सपिरियन्स सांगेल. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या कामाच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा मी इंटरव्ह्यू साठी गेली होती, तर बेसिकली तुम्हाला कोणते क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याची इंग्लिशमध्ये उत्तरं काय असायला पाहिजेत हे मी एका कागदावरती लिहून घेतलं होतं. तसंच त्यामुळेच मी म्हणते तुमचं कम्युनिकेशन कारण जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की माझं सगळं शिक्षण मराठी मीडियम मधून झालंय, त्यामुळे इंग्लिश मधून संवाद साधण्यासाठी तुम्हाला काय काय करण्याची काय काय करण्याची गरज आहे हे या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं आहे. सो जसे आपले इंग्लिश न्यूजपेपर्स असतात किंवा इंग्लिश मूव्हीज असतात किंवा इंग्लिश छोट्या वेब सिरीज असतात, इंग्लिश बुक्स असतात, हे तुम्ही वाचण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. 12वी नंतर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला जाता, ग्रॅज्युएशनमध्ये जर तुमचा इंग्लिश जर तुमचे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते जर इंग्लिश मधून असतील तर तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी येण्यासाठी मदत होते. पण जर तुम्ही मराठी मीडियम मधून शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन सुधारण्यासाठी जसं मी सांगितलं तसं ह्या छोट्या छोट्या टूल्सचा वापर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये जर आपण महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तर आपल्या डेली कम्युनिकेशनमध्ये इंग्लिशचा जास्त प्रभाव नसतो. आपली बेसिक जी लँग्वेज आहे ती मराठी आहे. त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी ती बेसिक लँग्वेज, ते बेसिक स्किल्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे टूल्स जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मसात केले पाहिजेत. तर मग जेव्हा तुम्ही स्टार्ट करता इंग्लिश शिकण्यासाठी, कारण इंग्लिश जे आहे आपल्याला लहानपणापासून किंवा आत्ताच्या स्कूल कॉलेजेसमध्ये जर पहिलीपासूनच इंग्लिश हा सब्जेक्ट आहे.
तर आपल्याला बेसिक माहिती असते, पण आपल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी भीती वाटते. तर काय भीती वाटते? आपले उच्चार व्यवस्थित येतात की नाही, किंवा आपल्याला आपण ग्रामॅटिकली करेक्ट आहोत की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिले बाजूला ठेवायच्या. सगळ्यात प्रथम कम्युनिकेशन करण्यासाठी, इंग्लिश कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो कॉन्फिडन्स आपण मराठीमध्ये बोलताना एवढा विचार करत नाही, मग इंग्लिशमध्ये बोलताना आपण एवढा विचार का करतो? तर ह्या गोष्टीवरती आपल्याला मात करायची आहे. इंग्लिश बोलताना तुमचा कॉन्फिडन्स किती, तुम्ही कॉन्फिडेंटली बोलता आहात, समोरच्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपण किती कॉन्फिडेंटली बोलू शकतो, हा कॉन्फिडन्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तपासला जातो. आणि हे महत्वाचं स्किल तुमच्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जसं मी टूल्स सांगितले, तुम्ही तुमचा इंग्लिश बोलण्याचा सराव तुम्ही छोट्या छोट्या बुक्स च्या माध्यमातून किंवा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून तुम्ही हा इंग्लिश कम्युनिकेशनचं जे स्किल आहे ते तुम्ही तुमचं स्किल तुम्ही आत्मसात करू शकता. तर जे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवण्यासाठी इंग्लिश कम्युनिकेशन जे मी सांगितलं, त्यासाठी तुमचं रायटिंग आणि स्पीकिंग स्किल हे खूप इम्पॉर्टंट आहे. रायटिंग स्किलचं बघायला गेलं तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये जे इंग्लिश न्यूजपेपरमध्ये ज्या न्यूज असतात, त्या न्यूज आपण जेव्हा वाचतो त्याच तुम्ही लिहून बघण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. किंवा जसं मी आधी सांगितलं तसं तुम्ही जेव्हा एखादं बुक वाचा, तेव्हा ते ग्रॅमॅटिकली तुम्ही त्या बुक मधला एखाद्या ओळीचा अर्थ तुम्ही आत्मसात करून घेता आणि तुम्हाला त्या ओळीमध्ये म्हणजे तो मतित अर्थ काय सांगायचा आहे लेखकाला हे तुम्हाला समजलं पाहिजे. यामुळेच तुमचं इंग्लिश आणि तुमचं इंग्लिश स्पीकिंग आणि रिटर्न जे स्किल आहे, इंग्लिश रायटिंग स्किल जे आहे तुमचं, ते तुमचं सुधारणार आहे. त्यामुळे जे पहिलं आपलं जे कम्युनिकेशन हे जे स्किल आहे ते तुमचं अगदी परफेक्ट असायला पाहिजे, जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एंट्री लेवल जॉब करण्यासाठी तुम्हाला जायचं असेल. त्यानंतर सेकंड आपलं जे स्किल आपल्याला हवं असतं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवण्यासाठी, ते म्हणजे बेसिक टेक्नॉलॉजी किंवा बिझनेस नॉलेज. बेसिक टेक्नॉलॉजी आणि बिझनेस नॉलेज, मी असं नाही म्हणणार किंवा बेसिक टेक्नॉलॉजी म्हणजे काय. तर बेसिक टेक्नॉलॉजी म्हणजे जर मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे सांगते. जर तुम्ही एखादा MIS एक्झिक्युटिव्हचा जॉबसाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे, तर MIS म्हणजे काय, तर मायक्रोसॉफ्ट स्किल जे आहेत, म्हणजे एक्सेल झालं, तुमचं वर्ड झालं, ह्यामध्ये तुम्ही पारंगत आहात का. तर बेसिक टेक्नॉलॉजी म्हणजे बेसिक तुमचं त्या ज्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा जॉबचे जे की स्किल्स आहेत ते तुमच्याकडे आहेत का. तर एक्सेल ही अशी एक गोष्ट आहे की आजकाल सगळ्या जॉब प्रोफाईलमध्ये एक्सेलचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे MSCIT आपण जर 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन करता करता MSCITचा हा जर महाराष्ट्र सरकार मान्यता असलेला जो कोर्स जर तुम्ही केला, तर तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक ज्ञान जे आहे, एक्सेलचं बेसिक ज्ञान जे आहे ते तुम्ही आत्मसात करू शकता. आणि हे बेसिक टेक नॉलेज जे आहे ते तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक जॉबचे की स्किल्स हे जसे वेगवेगळे असतात, तसं मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगितलं की MIS एक्झिक्युटिव्हचा जॉब रोल साठी जर तुम्ही अप्लाय करत असाल, तर तुम्हाला ते बेसिक टेक नॉलेज आहे का हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. तसेच MS ऑफिसमध्ये, मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एक्सेल बरोबरच तुम्हाला पॉवर पॉइंट आहे. पॉवर पॉइंट मध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तुम्हाला बनवाव्या लागतात आणि एखादं प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला बनवावं लागतं. किंवा आउटलुक, ज्याच्यामध्ये जसं आपण ईमेलची देवाणघेवाण होते किंवा जे कम्युनिकेशन असतं, जे ऑफिशियल कम्युनिकेशन असतं ते ईमेलच्या माध्यमातून चालतं. आणि त्यासाठी आउटलुक हा सर्रास कंपन्यांमध्ये वापरला जाणारा एक ईमेलचा टूल आहे. तर आउटलुकचं ज्ञान किंवा हे बेसिक आउटलुक तुम्हाला यायला पाहिजे. तुमचं ईमेल रायटिंग कसं आहे, तुम्ही जेव्हा तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये जेव्हा स्पीकिंग आणि जेव्हा रायटिंग स्किल्स तुमच्याकडे येतील, तेव्हा ते आउटलुक मध्ये किंवा तुमचा जो ऑफिशियल संदेश जो आहे तो पोहोचवण्यासाठी आउटलुक येणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मायक्रोसॉफ्ट मध्ये तुम्हाला वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट हे तुम्हाला येणं, म्हणजे हे बेसिक टेक नॉलेज जे आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे. हे स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे बिझनेस नॉलेज. तर जसं मी सांगितलं की बेसिक टेक्नॉलॉजी आणि त्याला अनुसरून जर तुम्हाला बिझनेस नॉलेज असेल, म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला क्रेडिट अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिस्ट ह्या जॉब पोस्टसाठी किंवा ह्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीसाठी
या जॉब स्किल्ससाठी जर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्हाला बेसिक बिझनेसचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर बिझनेसचं नॉलेज म्हणजे काय? समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये आपण अप्लाय करणार आहोत आणि ती कंपनी जी आहे ती फायनान्शियल सेक्टरशी रिलेटेड आहे. तर तुम्हाला सध्याचं मार्केट, फायनान्स मार्केट काय आहे? आपला जीडीपी ग्रोथ किती आहे? ह्या सगळ्या किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे? कोणत्या कंपन्यांचे शेअर्स जास्त आहेत? हे सगळं बिझनेस जे नॉलेज आहे, जे फायनान्शियल अॅनालिस्ट साठी किंवा बिझनेस अॅनालिस्ट साठी हे जे बेसिक नॉलेज जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मग त्याचा अभ्यास करणं जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय करता आणि जे बिझनेस रिलेटेड जॉब आहेत त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करता तेव्हा हे बिझनेस नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे जे स्किल्स जे आहेत कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवण्यासाठीचे जे स्किल्स आहेत ते बेसिकली स्किल जे आहेत ते तुम्ही ज्या जॉबला अप्लाय करणार आहात त्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीजला अनुसरून असायला हवेत. तर ह्याचं एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादा Naukri.com वरती जेव्हा तुम्हाला एक जॉब ऍप्लिकेशन असतं, त्या जॉब ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला लिहिलेलं असतं की तुम्हाला ह्या जॉबसाठी कोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत. जर समजा तुम्ही एखादा मार्केटिंगचा जॉब अप्लाय करत आहात, तर तुमच्याकडे ते बेसिक स्किल्स आहेत का? तर बेसिक स्किल्स मध्ये काय? मार्केटिंगमध्ये म्हणजे तुम्हाला मार्केटिंगची डिग्री आहे का? हे पहिलं सर्वप्रथम तुम्ही जॉब अप्लाय करताना आपण बघायला पाहिजे. किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी किंवा मार्केटिंगसाठी तुम्हाला एमबीए म्हणजे हे जे एमबीएचं स्किल आहे मार्केटिंग, एमबीए इन मार्केटिंग ते तुमच्याकडे आहे का? हे तुमच्याकडे आहे का? तरच तुम्ही त्या जॉबसाठी इलिजिबल आहात. त्यामुळे बेसिक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा एमआयएस एक्झिक्युटिव्ह हा मार्केटिंग रिलेटेड जॉबसाठी अप्लाय नाही करू शकत, कारण त्यांच्याकडे ते स्किल्स नाहीयेत. त्यामुळे तुमचं जॉब प्रोफाईल जे आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जेव्हा अप्लाय करता तेव्हा त्यांचे की स्किल्स काय आहेत, त्यांचे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हे तुम्ही पहिल्यांदा बघायला हवं. आणि एखाद्या कंपनीमध्ये अप्लाय करताना तुम्हाला त्या जॉब रोलसाठी लागणारं बेसिक टेक नॉलेज किंवा बिझनेस नॉलेज आहे का? हे तुम्ही स्वतः अनालिसिस केलं पाहिजे. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये हे सगळे जे नॉलेज जे आहे किंवा हे सगळे जे की स्किल्स आहेत हे तुम्हाला कोणत्याही जॉब पोर्टलवरती हे मेन्शन केलेले असतात. आणि जर तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्हाला बिझनेस रिलेटेड कोणत्या एखाद्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर बिझनेस रिलेटेड नॉलेज तुमच्याकडे आहे का? आणि हे नॉलेज मिळवण्यासाठी जसे कोर्सेस बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते कोर्सेस तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला मी आधीच असं सांगितलं की तुमचं ध्येय जे काय आहे ते तुम्ही जर ध्येय डिसाईड केलं आणि त्यानुसार जर स्किल्स आत्मसात केले, हे जे स्किल्स आहेत एखाद्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीसाठी किंवा एखाद्या जॉब प्रोफाईलमध्ये जे की स्किल्स मेन्शन केले आहेत ते स्किल्स तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. जसं आपण स्टार्ट केलं होतं कम्युनिकेशन स्किल्स, त्या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये तुम्हाला बेसिक इंग्लिशचं रिटन स्किल आणि तुमचे स्पीकिंग स्किल्स हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपण बेसिक टेक्नॉलॉजी म्हणजे आउटलुक, एमएस एक्सेल किंवा वर्ड, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन हे इम्पॉर्टंट आहे. आणि बिझनेस नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे. बिझनेस नॉलेज म्हणजे मार्केट संबंधीची माहिती किंवा त्या पर्टिक्युलर जॉब रोलमध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला काय माहिती आवश्यक आहे याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आपलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल हे काय असतं? तर ह्यासाठी मी एक एक्झाम्पल देईल. जेव्हा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल किती इम्पॉर्टंट आहे एखाद्या पर्टिक्युलर जॉबसाठी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर एखादा ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो म्हणजे तुमचे कोणतेही 3 स्ट्रेंथ सांगा आणि तुमचे कोणतेही 3 वीकनेसेस सांगा. तर बेसिकली तुमचे स्ट्रेंथ किती आहेत किंवा तुमचे वीकनेसेस किती आहेत हे जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याला हे अजिबात अपेक्षित नसतं की तुमचे कोणते 3 महत्वाचे स्ट्रेंथ आहेत आणि कोणत्या 3 महत्वाच्या वीकनेसेस आहेत. हे ऐकण्याचा त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो. त्याला इंटरेस्ट असतो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली तुमचे वीकनेसेस मांडू शकता किंवा तुम्ही किती कॉन्फिडेंटली त्याला ओव्हरकम करू शकता. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स हे जे स्किल आहे हे तुमच्याकडे आहे का हे इंटरव्ह्यू करत्याला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे हे स्किल्स जाणून घेण्यासाठी तो हा ट्रिकी क्वेश्चन विचारतो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली हे तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे तुम्ही भविष्यात येणारे त्या जॉब रिलेटेड किंवा ते जॉबमध्ये जेव्हा तुम्ही एकदा ऑनबोर्ड झाल्यानंतर तुम्ही
किती इझिली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला तुमचे विकनेसेस विचारले जातात, तेव्हा तुमचा विकनेस जर तुम्ही सांगितलं की माझा विकनेस आहे की मी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, तर त्या जॉबमध्ये जर तो जॉब असेल सेल्स एक्झिक्युटिव्हचा आणि जर तुम्ही सांगितलं की माझा विकनेस जो असा आहे की मी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, तर तुम्हाला तो जॉब मिळणार आहे का? तर नाही. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलमध्ये तुमचे विकनेस जर तुम्ही मांडला की तुम्ही सांगितलं की मला बोलता येत नाही, बट आय एम व्हेरी गुड इन कन्व्हिन्सिंग पीपल. सो जेव्हा तुम्ही विकनेस सांगता, तेव्हा तो विकनेस सांगताना त्याला तुम्हाला बॅकअप द्यायचा आहे, की तुम्ही तो विकनेस कसा ओव्हरकम करू शकता. आणि ह्यामध्येच तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल किती किती लेव्हलवरती आहे किंवा तुम्ही किती इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता भविष्यात येणारा किंवा तुम्ही जेव्हा जॉबमध्ये ऑनबोर्ड होता तेव्हा तुम्ही ते किती इझिली तुम्ही ते टॅकल करू शकता हे इंटरव्ह्यू कर्त्याला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला असा हा ट्रिकी क्वेश्चन विचारला जातो, की तुमचे विकनेसेस सांगा किंवा तुमच्या स्ट्रेंथ सांगा, तर तुम्ही जसं मी सांगितलं, की जर तुम्हाला असं विचारलं, की तुम्हाला विकनेस सांगायचा आहे बेसिकली जर तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्हच्या जॉबसाठी गेला आहात आणि तुम्ही सांगितलं, की मला बोलताना कॉन्फिडन्स माझा कमी आहे. पण तुम्हाला त्याला बॅकअप द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा विकनेस सांगता, तेव्हा तुम्हाला बॅकअप द्यायचा आहे. जरी माझा बोलताना कॉन्फिडन्स कमी असेल, तरीही माझ्याकडे अशी क्वालिटी आहे, की मी बोलताना माझा कॉन्फिडन्स जरी कमी असला, तरी माझ्यामध्ये लोकांना समजावून सांगण्याची किंवा लोकांना त्या गोष्टी घेण्यासाठी किंवा लोकांना पटवून देण्यासाठीचे स्किल जे आहे ते माझ्याकडे आहे. बोलताना कॉन्फिडन्स कमी जरी असला तरी. सो एखादा विकनेस सांगताना तुम्हाला तो विकनेसला बॅकअप द्यायचा आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह वे मध्ये प्रेझेंट करायचा आहे आणि ह्यामध्ये इंटरव्ह्यू करता आहे त्याला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स किती तुम्ही हँडल करू शकता हे अपेक्षित असतं आणि त्यामध्येच तो तुमचं जे स्किल आहे ते तुमचं समजून घेतो आणि तुम्हाला ऑनबोर्ड करू शकतो. त्यानंतर आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स मध्येच जेव्हा तुम्ही खूप डेडिकेटली किंवा एखादं काम करू शकता, ते तुम्हाला त्यांना पटवून द्यायचं आहे किंवा येणारे प्रॉब्लेम जे आहेत ऑन ऑन जेव्हा तुम्ही जॉबला ऑनबोर्ड होता, तेव्हा तुम्ही किती इझिली ते सॉल्व्ह करू शकता, हे बेसिकली इंटरव्ह्यू कर्त्याला माहिती पाहिजे आणि ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. सो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जॉब मिळवताना कोणते स्किल्स आवश्यक आहेत, हे आपण आता सध्या जाणून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा रिव्हिजन करते म्हणजे तुम्हाला परत एकदा ते स्किल्स तुमच्या माहितीसाठी परत एकदा आपण रिव्हिजन करूयात. सो सगळ्यात प्रथम आहे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्समध्ये तुमचं रायटिंग आणि स्पीकिंग स्किल किती इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं बेसिक टेक नॉलेज एखाद्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीसाठी किंवा एखाद्या जॉब प्रोफाईलमध्ये बेसिक टेक्नॉलेज काय आवश्यक आहे हे स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर बिझनेस नॉलेज किंवा एखाद्या कंपनी बद्दलची माहिती किंवा ज्या कंपनीमध्ये आपण अप्लाय करणार आहोत त्याचं आणि ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहोत त्याचं बेसिक बिझनेस नॉलेज तुमच्याकडे आहे की नाही, हे स्किल तुमच्याकडे आहे की नाही हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चौथं बघितलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत की नाही, ह्या 4 स्किल्स बद्दल आपण आता माहिती घेतली. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये आहे प्रमोशन. तर प्रमोशनसाठी कोणते स्किल्स आवश्यक आहेत? जे ऑलरेडी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना नेक्स्ट लेव्हलवरती जाण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या ऑन जॉब मध्ये त्यांना प्रमोट होण्यासाठी कोणते स्किल्स इम्पॉर्टंट आहेत? तर ह्याच्यामध्ये तुम्ही किती वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जसं मी सांगितलं अकाउंटंट म्हणून जर तुम्ही रुजू झाला आहात आणि जर तुम्हाला फायनान्स हेड किंवा सिनियर अकाउंटंट किंवा जसं फायनान्स कंट्रोलर असे जर तुम्हाला नेक्स्ट लेवल जर तुम्हाला फायनान्स सेक्टरमध्ये किंवा अकाउंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला वरच्या लेवलवरती जायचं असेल तर प्रमोशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणते स्किल्स आवश्यक असतात. तर मी हे एक स्पेसिफिक एक्झाम्पल देऊन सांगणार नाही आहे तुम्हाला. मी तुम्हाला यासाठी कारण प्रत्येक जॉब रोलमध्ये प्रमोशन घेण्यासाठी
नॉलेज किंवा तुमचा एक्सपिरियन्स ह्याच्या बरोबरच एक कॉमन स्किल्स जे असतात किंवा समजा जर 4 लोकांची टीम आहे, जर अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जर 4 अकाउंटंट आहेत, तर कोणाला संधी मिळू शकते किंवा कोणाचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यासाठी ते बेसिक स्किल्स जे आहेत ते कोणते आवश्यक आहेत किंवा ते कोणते तुम्ही आत्मसात करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आहे लीडरशिप स्किल्स. तर लीडरशिप स्किल्स म्हणजे काय? तर लीडरशिप स्किल्स मध्ये जर तुम्ही एखाद्या टीम मध्ये काम करत असाल तर तुम्ही समजा तुमच्याकडे एखादा तुमच्याकडे एक लीडर म्हणून जर बघायचं असेल तर लीडरशिप स्किल्स कसे असायला हवेत? तर तुम्ही किती इफेक्टिव्हली तुमच्या टीम सोबत कम्युनिकेट करता आणि किती तुम्ही लीड करू शकता. कारण तुम्हाला जर एखादा टास्क तुमच्या टीमला असाइन केला तर तुम्ही किती लीडर आहात, म्हणजे किती लीडरशिप तुमच्याकडे आहे. तुम्ही यू हॅव टू शो युअर लीड अँड यू हॅव टू थिंक बिग. म्हणजे तुम्ही किती इझिली लीड करू शकता की दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय एम गोइंग टू लीड दिस प्रोजेक्ट. जर तुम्ही 4 लोकांमध्ये जर तुम्ही स्वतः तो कॉन्फिडन्स जर दाखवला, तुमच्याकडे ती लीडरशिप जर क्वालिटी जर असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं नेक्स्ट लेवलवरती प्रमोशन करण्यासाठी तुमच्याकडे एक स्किल जे आहे ते तुम्ही डेव्हलप करू शकता. त्यामुळे लीडरशिप स्किल जे आहे हे टू गेट इन टू अ नेक्स्ट लेवल, हे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट स्किल जे आहे ते आहे लीडरशिप क्वालिटी. त्यानंतर आहे इनिशिएटिव्ह. म्हणजे जर आपण सतत तेच काम जर आपण करत राहिलो आणि कोणतीही त्याच्यामध्ये नवीन इनिशिएटिव्ह जर घेतलं नाही तर आपण आयुष्यभर तेच काम करत राहू. तर इनिशिएटिव्ह कसं घ्यायचं? तर ह्याचं पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. कारण माझ्या आधीच्या च्या ठिकाणी तिथे एक मुलगा एक अकाउंटंट म्हणून कामाला लागला. त्याचं काम जे असं होतं की त्याला स्टाफ चे सगळे जे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस जे आहे ते त्याला एक्सेल मध्ये त्यांची एंट्री करायची असायची आणि एंट्री केल्यानंतर त्याला ते बिल्स चेक करावे लागायचे आणि त्यांना जी असाइन अमाऊंट जी आहे स्टाफला लेवल नुसार, म्हणजे जर बँड 1 चा जर स्टाफ असेल तर त्याला जर ₹1000 पर डे असा जर एक्सपेन्स असेल तर ते बिल त्याला मॅच करून बघायचं होतं. एक्सेस अमाऊंट असेल तर ती एम्प्लॉईने स्वतः भरायची आणि जी जर एक्सेस अमाऊंट नसेल तर त्यांना अकाउंट्स डिपार्टमेंटला ती अकाउंट त्याला रिएम्बर्समेंट करावी लागत असे. तर असा त्याचा बेसिक जॉब होता की त्याला त्याच्याकडे स्टाफ सगळी बिल्स आणून द्यायचा. जे कोणी जे स्टाफ जे आहेत जे बाहेर ट्रॅव्हल साठी जातात ऑफिशियल वर्कसाठी आणि तिथे जे एक्सपेन्स ते करतात तर त्याचं रिकन्सिलिएशन बेसिकली तो अकाउंटंट करत होता. तर जेव्हा मी जॉबला तिथे लागली त्याच्या आधीच 1 वर्षापासून तो तिथे जॉब करत होता आणि मी लागल्यानंतर ही 2 वर्ष तो ते सेम काम करत होता. आणि तर मला असा एक मनामध्ये विचार आला की ह्या मुलासाठी किंवा ह्या मुलासाठी प्रमोट होण्यासाठी याने बेसिकली काय करायला पाहिजे किंवा त्याला कधी इच्छा नाही होत का? तर हाच प्रश्न मी त्याच्या सिनियर्सला विचारला की त्याला जर प्रमोट व्हायचं असेल किंवा त्याला नेक्स्ट लेवलला जायचं असेल, कारण तो किती दिवस ते बिल रिकन्साईल करत बसणार. तर मला त्या सिनियरने खूप महत्वाची गोष्ट सांगितली. तर ते होतं ते माझा जो त्याचा अकाउंटंटचा जो सिनियर होता तो म्हणाला की ह्या जॉब रोलसाठी जेव्हा मी लागलो होतो तेव्हा मीही असाच एक्सेलमध्ये एंट्री करत होतो. पण इनिशिएटिव्ह घेतल्यामुळे माझं प्रमोशन झालं. सो व्हॉट इनिशिएटिव्ह? सो इनिशिएटिव्ह घेणं म्हणजे काय करणं? समजा आपण एखादी प्रोसेस पॉलिसी किंवा जी वर्षानुवर्ष चालत असलेली जी प्रोसेस आहे ती आपण फॉलो करत असू आणि ती प्रोसेस सुधारण्यासाठी किंवा ती प्रोसेस नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्यासाठी आपण जर एखादं इनिशिएटिव्ह घेतलं तर आपण नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. तर तो जो सिनियर अकाउंटंट होता तो म्हणाला की जेव्हा ही प्रोसेस जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा आम्ही वह्यांमध्ये कारण स्टाफ कमी असल्यामुळे आम्ही वह्यांमध्ये त्याचं ते बिल जे आहे ते रिकन्साईल करत होतो. वह्यांमध्ये आम्ही ते लिहून घेत होतो. आपल्याकडे फाईल्स होत्या, त्या फाईल्समध्ये आपण एम्प्लॉईचे ट्रॅव्हल रेकॉर्ड जे आहेत किंवा एक्सपेन्स रेकॉर्ड जे आहेत ते मेंटेन करत होतो. पण मी इनिशिएटिव्ह घेऊन मी ते एक्सेलमध्ये एक मॉड्यूल बनवलं. जसं टॅली मॉड्यूल असतं किंवा
अकाउंट रिलेटेड मला जास्त काही माहिती नाही, पण टॅली जे मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये एंट्रीज करतो आणि बेसिकली डेटा तुमचा सेव्ह होतो आणि तुम्ही कधीही तो डेटा तुम्ही बघू शकता. एखाद्या एम्प्लॉईने किती ट्रॅव्हल केलेला आहे, एखाद्या एम्प्लॉईचा एक्सपेन्स किती आहे. हे जे नवीन इनिशिएटिव्ह मी घेतल्यामुळे मला हा मी माझ्या जॉब रोलमध्ये मी प्रमोट झालो. सो हे इनिशिएटिव्ह जे स्किल आहे हे घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सतत तेच काम करत राहिला आणि कोणतं तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं नाही तर तुमचं प्रमोशन होणार नाही. कारण जे नवीन येणारी जी मुलं आहेत ती सुद्धा तुमचं जे प्रोसेस पॉलिसी जे आहे ते फॉलो करत असतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं आहे. कारण आपल्याला असं चालायचं नाही आहे, तर आपल्याला असं चालता एक नवीन रस्ता शोधायचा आहे, जो ह्या रस्त्याच्या पॅरलल असेल, पण ह्या रस्त्यापेक्षा तो जास्त इफेक्टिव्ह असेल आणि तो आपल्याला लवकर डेस्टिनेशन पर्यंत आपल्याला तो पोहोचवणारा असेल. त्यामुळे हे इनिशिएटिव्हज घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला सतत तेच काम तुम्हाला माहीत असेल, तर मी सांगते की मी माझ्या कामाच्या ठिकाणी असं बेसिकली काय इनिशिएटिव्हज घेतलेलं आहे, ज्यामुळे मला प्रमोशन रेकमेंड झालेलं होतं. तर जेव्हा मी कामामध्ये रुजू झाली तेव्हा माझ्याकडे असं होतं की माझ्याकडे फक्त मला एक रिजन असाइन केला होता. कारण मी जो एम्प्लॉयी काउंट हँडल करते तो जवळ-जवळ 8,000 पेक्षा जास्त एम्प्लॉयी काउंट आता सध्या माझ्याकडे आहे. पण जेव्हा मी जॉइन केलं होतं तेव्हा मला फक्त महाराष्ट्र हा रिजन माझ्याकडे दिला होता. महाराष्ट्राच्या एम्प्लॉईजसाठी मी काम करत होते. मग त्यांची येणारे कंप्लेंट्स, ग्रीव्हन्सेस हे सगळं मी हँडल करायची. तर जेव्हा हे कंप्लेंट्स, ग्रीव्हन्सेस यायचे तर ते कंप्लेंट्स हँडल करण्यासाठी आमच्याकडे असेच सीनियरशी किंवा स्पेसिफिकली त्या एम्प्लॉईच्या रिपोर्टिंग मॅनेजरशी आम्हाला बोलावं लागायचं आणि ती जी कंप्लेंट आहे ती आम्हाला सॉल्व्ह करावी लागायची. पण जेव्हा मी रुजू झाले तेव्हा मी एक मेकॅनिझम समजून घेतला आणि मी त्याच्यामध्ये एक नवीन इनिशिएटिव्ह केलं. मी एक ग्रीव्हन्स कमिटी जी आहे ती ग्रीव्हन्स कमिटी आणि बनवली आणि त्या ग्रीव्हन्स कमिटीच्या अंतर्गत मी प्रत्येक वीकमध्ये त्या ग्रीव्हन्स कमिटीची एक मीटिंग लावायची आणि त्या मीटिंगमध्ये जे काही त्या आठवड्यामध्ये येणारे जे कंप्लेंट्स आहेत त्या डिस्कस करायच्या विथ रिस्पेक्टिव्ह रिपोर्टिंग मॅनेजर आणि HR हेड. आणि त्यामुळे काय झालं, ह्या गोष्टीला एक मेकॅनिझम प्राप्त झालं, म्हणजे एक कार्यप्रणाली तयार झाली. आणि हे इनिशिएटिव्ह मी घेतल्यामुळे मला आता सध्या मी पॅन इंडियाचे ग्रीव्हन्स आणि कंप्लेंट्स हँडल करते. अँड आय एम नॉट स्पेसिफिकली आय एम नॉट हँडलिंग ओनली महाराष्ट्र रिजन कंप्लेंट्स. मी पॅन इंडियाच्या म्हणजे जवळजवळ 8,000 एम्प्लॉईजचे कंप्लेंट्स आणि ग्रीव्हन्सेस हँडल करते. जस्ट बिकॉज आय टूक दॅट इनिशिएटिव्ह आणि माझ्यामध्ये ती इनिशिएटिव्ह घेण्याची किंवा माझ्यामध्ये ती मेकॅनिझम तयार करण्याची मी जे ते इनिशिएटिव्ह घेतलं त्यामुळे मला ते लीड करण्याची मला संधी मिळाली. सो आपण तेच काम करत जेव्हा आपण असतो आपण त्या गोष्टीमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होऊन जातो आणि मग सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण त्या स्किल्सचा आपण वापर नक्कीच जॉबमध्ये प्रमोट होण्यासाठी आपण त्या स्किलचा वापर करू शकतो. त्यानंतर आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग. तर स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि इनिशिएटिव्ह हे ऑलमोस्ट सेम आहे, पण स्ट्रॅटेजिक थिंकिंग मध्ये लॉंग टर्म गोलचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर समजा तुम्ही रुजू झाला आहात आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घेतले, तुमचे लिडरशिप स्किल्स तुम्ही शो केले, तुम्ही नवीन इनिशिएटिव्ह घडवून तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस केले. पण स्ट्रॅटेजिक थिंकिंग मध्ये असं आहे की तुम्हाला तुमची कंपनीला त्याचा फायदा कितपत होतो किंवा लॉंग टर्म गोल कंपनी अचीव्ह करू शकते की नाही, हे खूप इम्पॉर्टंट स्किल आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंगचं. म्हणजे जर मी समजा मी माझंच उदाहरण दिलं, जर मी पॅन इंडियाच्या कंप्लेंट्स हँडल करते आहे तर मी स्ट्रॅटेजिक थिंकिंगने मी असा विचार करेल की मी त्या कंप्लेंट्स कारण कंप्लेंट्स येणार, कंप्लेंट्स सॉल्व्ह करणार, क्वेरी येणार, क्वेरी सॉल्व्ह करणार, त्याच्यासाठी मेकॅनिझम पण आपल्याकडे रेडी आहे. पण स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजे काय, तर मला त्या कंप्लेंट्स कमी करायच्या आहेत. कारण आपण माझं काम मी आता एक नवीन मेकॅनिझम तयार केलेलं आहे, त्यामध्ये कंप्लेंट्स येत राहणार. पण मला जर स्ट्रॅटेजिक थिंकिंगने मला लॉंग टर्म जर कंपनीसाठी जर विचार करायचा असेल तर मला निश्चितच त्या कंपनीचं कल्चर मला चेंज करायचं आहे. आणि कल्चर तेव्हा चेंज होऊ शकतं किंवा कल्चर सगळ्यांसाठी तेव्हा आनंददायी होऊ शकतं जेव्हा ह्या ज्या कंप्लेंट जे आहेत, हे ग्रीव्हन्सेस जे आहेत तर ते कमी होतील. तर ही स्ट्रॅटेजिक थिंकिंग जी आहे ती माझ्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठीच मी माझ्या स्वतःमध्येच मी स्ट्रॅटेजिक थिंकिंगने विचार केला की ह्या कंप्लेंट जर कमी करायच्या असतील
तर वारंवार येणाऱ्या कंप्लेंट कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या रिजन मधून कंप्लेंट सगळ्यात जास्त येतात किंवा कोणत्या प्रकारच्या कंप्लेंट ज्या आहेत आणि त्याचं रूट कॉज काय आहे तो जर आपण नष्ट केला तर आपण निश्चितच कंप्लेंट कमी करू शकू आणि भविष्यात येणाऱ्या कंप्लेंट्स कमी होऊन वर्क कल्चर जे आहे ते खूप छान होईल आणि इथे एम्प्लॉईजला काम करण्यासाठी चांगलं वर्क कल्चर जे आहे ते आपण निर्माण करू शकतो. तर ही माझी स्ट्रॅटेजिक थिंकिंग आहे आणि ह्या स्ट्रॅटेजिक थिंकिंग नुसारच मी काम करत आहे आणि निश्चितच हे स्किल जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सो जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असाल आणि तुम्हाला जर प्रमोट व्हायचं असेल किंवा नेक्स्ट लेव्हलवरती जायचं असेल तर तुम्हाला हे जे मी आता ह्या विषयांवरती जी चर्चा केली हे स्किल्स असणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये आहे लिडरशिप क्वालिटी, त्याच्यानंतर आहे इनिशिएटिव्ह स्किल्स, तुम्ही किती इफेक्टिव्हली नवीन नवीन इनिशिएटिव्ह घेऊ शकता आणि नंतर आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग, तुमची जी विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा कंपनीला लॉंग टर्म कंपनीचं जे लॉंग टर्म गोल आहे ते साध्य करण्यासाठी जी तुमची जी थिंकिंग आहे, तुमचा जी थॉट प्रोसेस आहे, हे स्किल्स कंपनीसाठी किंवा म्हणजे कंपनीमध्ये प्रमोट होण्यासाठी आवश्यक असतात आणि तुम्हाला निश्चितच तुम्हाला नेक्स्ट लेव्हलवरती जाण्यासाठी ह्या स्किल्सचा उपयोग होणार आहे. सो आपण आज 2 विषयांवरती चर्चा केली आहे आणि 2 विषयांवरती म्हणजे एक तर तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही जॉब मिळवण्यासाठी कोणते स्किल्स आवश्यक आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलं आणि तुम्ही जर आधीच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला प्रमोट होण्यासाठी कोणते स्किल्स आवश्यक आहेत या विषयावरती आपण चर्चा केली. तर डेफिनेटली मला असं वाटतं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जॉब एंट्री लेव्हलवरती जॉब मिळवण्यासाठी कोणते स्किल्स आवश्यक आहेत आणि जर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असाल तर तुम्ही अजून प्रमोट किंवा अजून नेक्स्ट लेव्हलवरती कसं जाल ह्याबद्दल खूप छान माहिती माझ्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता असं मला वाटतं. थँक यू.